बोललेला शब्द माणूस कधीच माघारी घेऊ शकत नाही. आपल्या आयुष्यात बऱ्याच वेळा असे घडते की आपण दुसऱ्यावर विनाकारण रागवतो, चिडचिडपणा करतो, रागाच्या भरात आपण दुसऱ्याला काहीही बोलतो. असे आपल्या आयुष्यात घडते. आज मी तुमच्याबरोबर एक छोटी गोष्ट शेअर करत आहे. ती तुम्ही काळजीपूर्वक ऐका आणि त्यातून मिळणारा बोध लक्षात ठेवा. एकदा एका शेतकऱ्याने घराशेजारी राहणाऱ्या माणसाला खूप शिवीगाळ केली आणि खूप वाईट बोलला. परंतु नंतर जेव्हा त्याला त्याची चूक लक्षात आली तर त्याला खूप वाईट वाटले आणि तो एका संताकडे गेला. शेतकऱ्याने त्या संताला विचारले, मी बोललेले शब्द परत कसे घ्यावेत? तर त्यावर संत त्या शेतकऱ्याला म्हणाले, तुम्ही खूप सारे पंख गोळा करा आणि त्यांना शहराच्या मध्यभागी ठेवा. संताने जसे त्याला सांगितले तसेच त्याने केले. त्याने खूप सारे पंख गोळा केले आणि शहराच्या मध्यभागी ठेवले आणि त्यानंतर तो संतांजवळ पोहोचला आणि संतांना म्हणाला, गुरुजी, तुम्ही जसे सांगितले तसे मी केले, आता मी काय करू? मग त्यावर संत म्हणाले, तू जा आणि तू जे पंख शहराच्या मध्यभागी ठेवले होते ते सर्व पंख एकत्र कर आणि त्यांना परत घेऊन ये. शेतकरी परत गेला, पण तोपर्यंत सर्व पंख हवेतून उडून गेले होते आणि शेतकरी रिकाम्या हाताने संताजवळ पोहोचला. मग संतांनी त्याला सांगितले की तुम्ही जे शब्द बोललात त्या बाबतीत पण असेच घडले आहे. आपल्या तोंडातून शब्द सहजपणे निघून जातात, परंतु ते शब्द आपण परत घेऊ शकत नाहीत. कधीही बोलताना माणसाने विचारपूर्वक बोलावे. आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. जेव्हा आपण एखाद्याला वाईट बोलतो तेव्हा त्याचा त्रास समोरच्या व्यक्तीला तर होतोच, परंतु काही क्षणानंतर वाईट बोलल्याचे दुःख आपल्यालाच होते. त्यापेक्षा आपण विचारपूर्वक बोललेलं केव्हाही चांगलं. बरोबर ना मित्रांनो?